श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तुमचं आपल्या स्मार्ट स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, महाराष्ट्र बोर्ड 2026-27 न्यू सिलेबस थर्ड स्टँडर्डचे सर्व सब्जेक्ट्स टेक्स्टबुकमधील लेसननुसार तुम्हाला आपल्या स्मार्ट स्टडी या यूट्यूब चॅनलवरती भेटतील. ते तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. चला तर आपण लेसन बघूया. मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत इंग्लिश टेक्स्टबुक थर्ड स्टँडर्ड लेसन नंबर 2.7 अ ड्रॉप ऑफ काइंडनेस युनिट नंबर 2. ठीक आहे. काय दिले इथे? डू यू नो, तुम्हाला माहित आहे का? काय माहित आहे का? द नेम ऑफ सम सेंट्स फ्रॉम महाराष्ट्र. सेंट्स म्हणजे संत लोक. संत लोकांचं तुम्हाला काही नाव माहित आहे का महाराष्ट्रामधले? तर कोणते कोणते संत होते महाराष्ट्रामध्ये? तर संत एकनाथ महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, संत तुकाराम महाराज, संत मुक्ताबाई, संत जनाबाई, अशा प्रकारे काही एकदम महत्वाचे किंवा मेन जे संत होते ते महाराष्ट्रामध्ये मोठे मोठे संत झाले. ठीक आहे, असे त्यांची नावं आहेत. नेक्स्ट काय दिले? एनी अभंग रिटन बाय द सेंट्स, म्हणजे संतांनी लिहिलेला एखादा अभंग तुम्हाला माहित आहे का? तर कोणता? जसं आपण सांगू शकतो की संत ज्ञानेश्वरांनी महाराजांनी काय लिहिलं होतं? तर पसायदान लिहिलं होतं. अशा प्रत्येक संतांनी वेगवेगळे अभंग असे लिहिलेले आहेत. जसे तुकाराम महाराजांनी लिहिलेले आहेत, एकनाथ महाराजांनी लिहिलेले आहेत. ठीक आहे. नेक्स्ट आता आपण लेसन स्टार्ट करूया. ठीक आहे. लेसन मध्ये काय दिले? रीड अँड लर्न. ठीक आहे, रीड करा आणि लर्न करा. काय दिले? वन्स द फेमस सेंट्स फ्रॉम पैठण, द संत एकनाथ महाराज अलॉंग विथ अदर सेंट्स अँड डिसायपल्स वॉज ऑन अ पिलग्रमेज टू रामेश्वरम. म्हणजे काय चाललेलं? वन्स म्हणजे एकदा द फेमस संत फ्रॉम पैठण, म्हणजे पैठणचे एक फेमस संत म्हणजे प्रसिद्ध संत कोण? एकनाथ महाराज, इतर संत आणि त्यांच्या आपल्या शिष्यांसोबत, डिसायपल्स म्हणजे काय? शिष्य, आणि अदर सन्स म्हणजे बाकीचे संत लोक आणि आपल्या शिष्यांसोबत कुठे चालले होते? पिलग्रमेज म्हणजे तीर्थयात्रेला निघालेले होते. कुठे? रामेश्वरमला. ठीक आहे, रामेश्वरमला कुठे? तीर्थयात्रेला निघाले होते. ठीक आहे. नंतर काय झालं? दे वेअर कॅरिंग अ पॉट फिल्ड विथ होली वॉटर फ्रॉम द रिव्हर गंगा बॉट ऑल द वे फ्रॉम काशी. काय केलेलं त्यांनी? त्यांच्यासोबत काशीवरून आणलेलं गंगेचं पवित्र पाणी असे एका पात्र्यामध्ये म्हणजे एका मडक्यामध्ये घेऊन ते जात होते. ठीक आहे. नंतर काय झालं? According to the custom of the time, their pilgrimage would conclude after they offer this holy water at the Rameshwaram temple, which would bring them great merit. म्हणजे काय झालं होतं की त्यांनी जे पाणी आणलं होतं त्या काळातील परंपरेनुसार रामेश्वरम मंदिरात हे गंगाजल अर्पण केल्यावर त्यांना त्यांची यात्रा पूर्ण होणार होती आणि त्यांना त्याचा पूर्ण लाभ मिळणार होता. म्हणून ते लोक पवित्र पाणी होली वॉटर घेऊन चालले होते आणि त्यांनी ते काशीवरून आणले होते. गंगा नदीचं पाणी घेऊन ते रामेश्वरमला हे करायला चालले होते. ठीक आहे. नंतर ॲज दे वॉक टुवर्ड्स रामेश्वरम, ते जेव्हा रामेश्वरमच्या दिशेने चालले होते, इट वॉज मिडल ऑफ द हॉट डे, म्हणजे काय होतं? दुपारची वेळ होती, भर दुपारची वेळ होती, कडक उन्हाळा होता. ठीक आहे. एव्हरीवन वॉज चॅन्टिंग द नेम ऑफ गॉड व्हाईल वॉकिंग इन द स्कोचिंग सन. स्कोचिंग सन म्हणजे काय? हॉट सन, म्हणजे खूप कडक उन्हाळा होता आणि ते एव्हरीवन काय करत होते? चॅन्टिंग द नेम ऑफ गॉड, म्हणजे काय? देवाचं नाव घेत होते आणि देवाचं नामस्मरण करत करत ते लोक चालले होते. ठीक आहे. नंतर काय होतं? स्कोचिंग सन अलॉंग द वे they saw a donkey that had collapsed on the roadside dying of thirst. काय झालं? अलॉंग द वे म्हणजे जेव्हा ते लोक चालले होते सर्व देवाचं नामस्मरण करत करत, they saw the donkey had collapsed on the roadside. आणि काय बघितलं? गाढव रस्त्याकडेला कोलॅप्स पडलेलं बघितलं. द डेइंग ऑफ थर्स्ट म्हणजे काय करत होते? तहानीने व्याकुळ झालं होतं, म्हणजे त्याला तहान लागली होती. त्याला म्हणजे तो मरणाच्या ह्याच्यामध्ये होता, एकदम मरणाच्या अवस्थेत होता. अशा प्रकारे तो तिथे पडलेला होता. संत एकनाथ इमिडिएटली अंडरस्टूड द एनिमल्स डिस्ट्रेस अँड न्यू इट नीडेड वॉटर. संत एकनाथांना काय झालं? इमिडिएट लगेच त्यांनी ओळखलं की त्या गाढवाला पाण्याची एकदम
गरज आहे. त्यांना कळून चुकलं होतं की त्याला पाण्याची अत्यंत गरज आहे. ठीक आहे. इथे चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे बघायचं, संत एकनाथ महाराज गाढवाला पाणी पाजतात. तर हे पाणी कोणतं होतं की त्याने ते काशीवरून जे आणलं होतं गंगा नदीचं पाणी, काशी फ्रॉम. ठीक आहे. इथे आपण वाचल्याप्रमाणे तर ते गंगा नदीचं पाणी एकदम होली वॉटर, म्हणजे त्याने एकदम पवित्र असं पाणी होतं ते गंगा नदीचं. ते त्यांनी रामेश्वरमला घेऊन चालले होते. ते त्यांनी काय केलं, गाढवाला इथे पाजलेलं दिसतं चित्रामध्ये. ठीक आहे. आता नेक्स्ट आपण बघूया. ठीक आहे. नेक्स्ट इथे काय दिलंय, विदाउट अ सेकंड थॉट ही अप्रोच द डॉंकी अँड poured the precise holy water that he had carefully carried from the काशी वाराणसी. त्यांनी काय केलं, एका क्षणाचाही विचार न करता he approached the donkey and poured the precise holy water that he had carefully carried from the काशी वाराणसी. त्यांनी काय केलं, एका क्षणाचाही विचार न करता त्यांनी संत एकनाथांनी गाढवाजवळ गेले आणि त्यांनी काशीवरून जपून आणलेलं मोलाचं पाणी, पवित्र पाणी त्यांनी काय केलं, गंगाजल त्या गाढवाच्या तोंडामध्ये ओतलं. ठीक आहे. in its mouth, म्हणजे त्यांनी त्याच्या तोंडामध्ये ओतलं. द थर्स्टी डॉंकी ड्रंक द वॉटर, गॉट बॅक ऑन इट्स feet and began to walk. तर काय झालं, तो तहानलेला गाढव होता, त्याने काय केलं, ते वॉटर पाणी पिलं आणि गॉट बॅक ऑन इट्स feet, त्याने त्याच्या पायावरती तो उभा राहिला आणि चालू लागला. began to walk, चालू लागला. तर संत एकनाथ act of saving the donkey's life by giving it the scared water left his companions and disciples stunned. काय झालं, संत एकनाथांनी त्यांच्या गाढवाला जेव्हा पाणी पाजलं तेव्हा काय केलं, गाढवाला पवित्र पाणी देऊन त्याचा जीव त्यांनी वाचवला. संत एकनाथांच्या या कृत्याचे त्यांच्या सोबती आणि शिष्य लोकांना आश्चर्य वाटले, थक्क आलं ते त्यांचे हे सगळं बघून. कारण त्यांनी काय केलं होतं, खूप लांबून काशीवरून ते पाणी, पवित्र असं पाणी आणलं होतं. ते रामेश्वरमला ते लोक घेऊन चालले होते. पण ते काय केलं, संत एकनाथांनी ते पाणी काय केलं, गाढवाला पाजलं आणि गाढवाचा जीव वाचवला. ठीक आहे. हे सगळं बघून त्याचे शिष्य आणि डिसायपल्स आणि अदर सन्स, म्हणजे त्याचे शिष्य आणि बाकीचे संत लोकांना एकदम धक्का बसला, ते लोक थक्क झाले. ठीक आहे. दे एक्सक्लेम्ड, महाराज व्हॉट हॅव यू डन. तर काय केलं, दे एक्सक्लेम्ड महाराज व्हॉट हॅव यू डन. ते काय केलं, ते आश्चर्यचकित होऊन मध्ये, महाराज तुम्ही हे काय केलं. वी बॉट दिस होली वॉटर फ्रॉम द रिव्हर गंगा ऑल द वे फ्रॉम काशी वाराणसी. ते काय म्हणाले, आश्चर्य होऊन, आपण काशीहून इतक्या लांबून गंगा नदीचं हे पवित्र पाणी आणलं होतं, ते तुम्ही गाढवाला पाजलं. ठीक आहे. यामुळे तुम्हाला वाईट कर्म लाभेल. त्यांना काय वाटलं, यू गेव इट टू डॉंकी, दिस विल ब्रिंग यू बॅड कर्मा अँड यू हॅव इन्सल्टेड द रिव्हर गंगा अँड रामेश्वरम. ठीक आहे. काय केलं, यामुळे तुम्हाला वाईट वाटेल, तुम्हाला वाईट कर्म लागेल आणि तुम्हाला गंगा नदीचा आणि तुम्हाला रामेश्वरमचा अपमान केलेला आहे तुम्ही असं करून. तुम्ही हे जे आपण जे वॉटर आणलं होतं रामेश्वरमला हे करायला गंगा नदीचं, ते तुम्ही गाढवाला पाजून तुम्ही रामेश्वरमचा आणि गंगा नदीचा अपमान केलेला आहे, असे ते लोक, शिष्य लोक त्याला बोलायला लागले. ठीक आहे. नेक्स्ट आपण पुढे बघूया काय झालं. टू दिस अँड एकनाथ हम्बली रिप्लायड. काय झालं, यावर संत एकनाथांनी नम्रपणे उत्तर दिले. काय बोलले, हम्बली रिप्लायड, माय डिअर कंपॅनियन्स, द डॉंकीज लाईफ वॉज ॲट रिस्क ड्यू टू थर्स्ट. ते काय बोलले, माय डिअर कंपॅनियन्स, माझ्या प्रिय मित्रांनो, म्हणजे माझ्या सोबत्यांनो, त्यात आणलेल्या गाढवाचा जीव धोक्यात होता, या पाण्याने त्याचा जीव वाचला आहे. ठीक आहे. दिस वॉटर हॅज सेव्ड हिज लाईफ. या पाण्याने त्याचं काय झालं, जीव वाचलेला आहे, त्याचं जीवन खतऱ्यामध्ये, धोक्यामध्ये होतं, पण त्याने या पाणी पिल्यामुळे काय झालं, त्याचं जीव वाचलेला आहे. सेव्हिंग द लाईफ ऑफ थर्स्टी ॲनिमल इज अन इम्पॉर्टंट ॲक्ट ऑफ ह्युमॅनिटी. म्हणजे काय बोलतात, हा ह्युमॅनिटी म्हणजे मानवतेचा एक धर्म आहे. त्या तहानलेल्या गाढवाला आपण पाणी पाजून हे काय केलं, आपण त्या मानवतेचा धर्म आपण निभवलेला आहे. ठीक आहे. वी शुड ऑलवेज शो कॉम्पॅशन टुवर्ड्स अदर्स. ते काय बोलतात, आपण इतरांबद्दल हमेशा कायम करुणा दाखवली पाहिजे, दया दाखवली पाहिजे. हिअरिंग दिस द अदर सन्स अँड डिसायपल्स अंडरस्टूड हिज ग्रेटनेस. काय झालं, हे सर्व ऐकून बाकीचे संत आणि त्यांचे शिष्य लोक, डिसायपल्स काय झाले, एकनाथ महाराजांचे मोठेपण त्यांना
समजले. ही अंडरस्टूड हिज ग्रेटनेस. दे कंटिन्यूड देअर जर्नी विथ द न्यू फाउंड विजडम. त्यांनी काय केलं, आपली पुढील यात्रा समजूतदारपणाने परत चालू केली. एका नव्या ज्ञानासह आपली पुढील यात्रा त्यांनी चालू केली. ठीक आहे. अशा प्रकारे ही संत एकनाथ महाराजांची आणि गाढवाची आपण स्टोरी बघितलेली आहे. ठीक आहे. संत एकनाथ महाराजांनी गाढवाचा कशा प्रकारे जीव वाचवला ते या स्टोरीमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता इथे खाली आपल्याला काही वर्ड्स दिलेले आहेत, त्याचे आपण अर्थ बघूया. ठीक आहे. काय वर्ड्स दिलेत, रीड लाऊड, काय करायचं आहे, हे जोरात वाचायचे. ठीक आहे. डिसायपल्स म्हणजे काय, तर शिष्य. पिलग्राम म्हणजे तीर्थयात्रा, जे लोक तीर्थयात्रेला निघालेले ते. होली म्हणजे काय, पवित्र. होली वॉटर म्हणजे पवित्र असं पाणी. कस्टम म्हणजे काय, परंपरा, पुराणी परंपरा. कन्क्लूड म्हणजे काय असतं, समाप्त करणं, म्हणजे संपवलं त्याने ते. ठीक आहे. नंतर काय आहे, चॅन्टिंग म्हणजे नामजप, म्हणजे जो देवाचा आपण जो नामस्मरण करतो त्याला चॅन्टिंग बोलतात. ठीक आहे. डिस्ट्रेस म्हणजे काय असतं, परेशानी किंवा अडचण. ठीक आहे. प्रिसाइज म्हणजे किमती वस्तू, किमती. स्टोनड म्हणजे काय, हैराण. ठीक आहे, हैराण झालं. ह्युमॅनिटी म्हणजे मानवता. कॉम्पेन्शन. ठीक आहे. कॉम्पेन्शन म्हणजे काय, दया, करुणा. विन्सम म्हणजे काय, समजदारपणा. ठीक आहे. अशा प्रकारे आपण हे बघितलेले आहे. आता नेक्स्ट याचे आपण क्वेश्चन आन्सर बघूयात. ठीक आहे. इथे काय दिले, एक छोटीशी स्टोरी दिलेली आहे संत एकनाथ महाराजांची, ती आपण वाचूया आणि त्याच्यावरती काही प्रश्न दिलेत ते आपण बघूयात, प्रश्न उत्तर. ठीक आहे. पहिली एक छोटीशी स्टोरी आपण वाचूया. रीड लाऊड, संत एकनाथ महाराज. ठीक आहे. संत एकनाथ महाराजांची इथे एक स्टोरी दिलेली आहे, आपण वाचूया. संत एकनाथ वॉज ग्रेट संत. काय होतं, संत एकनाथ महाराज एक ग्रेट असे संत, महान असे संत होते. ठीक आहे. पोएट अँड सोशल रिफॉर्मर ऑफ महाराष्ट्र. ते काय होते, कवी होते आणि समाज सुधारक होते. महाराष्ट्रामध्ये एक ते समाज सुधारक होते आणि सोबत ते पोएट सुद्धा म्हणजे कवी सुद्धा होते. ही वॉज बॉर्न इन पैठण अराउंड 1533 AD. म्हणजे हे ते लोक, त्यांचा जन्म कधी झाला होता, पैठण मध्ये. कधी, 1533 साली, इसवी सन 1533 मध्ये त्यांचा पैठण या गावी जन्म झाला होता. ठीक आहे. ऑफ द भक्ती मुवमेंट अँड डिवोटी ऑफ लॉर्ड विठ्ठल विठोबा. ते काय होते, विठ्ठलाचे, पांडुरंगाचे परमभक्त आणि चळवळीचे खंदे समर्थक होते. ते काय होते, समर्थक होते. डिवोटी अँड लॉर्ड विठ्ठल विठोबा, ते परमभक्त होते विठ्ठलाचे. ठीक आहे. एकनाथ महाराज थॉट पीपल अबाउट अफेक्शन, इक्वॅलिटी अँड डिवोशन. एकनाथ महाराज काय करत होते, लोकांना आपुलकी, समता आणि भक्तीचे संदेश देत होते. ठीक आहे. ही वर्कड टू रिमूव्ह कास्ट डिस्क्रिमिनेशन अँड स्प्रेड द मेसेज दॅट गॉड इज वन फॉर ऑल. ते काय करत होते, जातीभेदाचा म्हणजे कास्ट डिटर्मिनेशन म्हणजे जातीभेद, एकमेकांचा जो माणसामध्ये जातीभेद असतो तो जातीभेदावर ते दूर करण्यासाठी ते काम करत होते. स्प्रेड द मेसेज ऑफ गॉड वन फॉर ऑल म्हणजे देव सगळ्यांचा एकच आहे असा ते संदेश देव सर्वांसाठी एकच असतो असा ते समाजामध्ये संदेश देत होते आणि ते समाज सुधाराचे काम करत होते. ही रोड मेनी स्पिरिच्युअल बुक्स अँड अभंग इन मराठी. त्यांनी काय केले, भरपूर असे अभंग लिहिलेले आहेत आणि त्यांनी काय केले, मराठी भाषेमध्ये ग्रंथ आणि अभंग असे भरपूर असे लिहिलेले आहेत, ज्यामध्ये त्यांनी काय केले, त्यांनी काय केलेले इन मराठी इन्क्लूड्स एकनाथी भगवंत अँड बरोदास. त्यांनी काय केलेले, एकनाथी भगवंत म्हणजे एकनाथी भागवत आणि भारोडे असं त्यांनी जे स्पिरिच्युअल बुक्स लिहिलेले आहेत, एक आध्यात्मिक ग्रंथ आणि अभंग जे लिहिलेले आहेत, त्याच्यामध्ये दोन अभंग, कोणते अभंग आहेत त्याच्यामध्ये, एकनाथी भागवत आणि भारुदास असे दोन ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे. ही पास्ड अवे इन 1599 AD. त्यांचा मृत्यू कधी झालेला आहे, इसवी सन 1599 म्हणजे त्यांचं काय झालं, देहांत झालेलं आहे. बट हिज टीचिंग ऑफ डिवोशन, परंतु त्यांनी काय केले, भक्ती
काय दिलं, बट हिज टीचिंग्स ऑफ डिवोशन काइंडनेस अँड युनिटी स्टील इन्स्पायर पीपल इवन टुडे. त्यांनी काय जे काय समाजामध्ये शिकवलं, दयाळूपणा, एकतेचा विचार, प्रेरणा, असे त्यांनी जे काय काइंडनेस, दया करणं, युनिटी ऑफ स्टील इम्प्रेशन पीपल इव्हन टुडे, म्हणजे आज सुद्धा त्यांचे जे विचार आहेत, इन्स्पिरेशन आहे, ते लोकांना इन्स्पायर करत आहे. आणि ते आत्तापर्यंत आत्ता पण त्यांच्या विचारावरती लोक चालतात. ठीक आहे, अशा प्रकारे ही छोटीशी स्टोरी दिलेली आहे. याच्यावरती खाली क्वेश्चन आन्सर दिलेले आहेत, आपण ते बघूयात. ठीक आहे, काय दिलंय क्वेश्चन आन्सर मध्ये, हु हेल्प द थर्स्टी डॉंकी. आता ह्याचे आपण क्वेश्चन आन्सर मी लिहिलेले आहे, तुम्हाला मी लिहिलेले दाखवतो. ठीक आहे, ते अशा प्रकारे आपण बघू शकतो. काय दिलं, ड्रॉप ऑफ काइंडनेस, आन्सर अँड फॉलोइंग. हु हेल्प द थर्स्टी डॉंकी. थर्स्टी डॉंकी म्हणजे काय, तहानलेल्या गाढवाला कोणी मदत केली. ठीक आहे, तर त्याचा आन्सर आपण काय लिहिलं, संत एकनाथ महाराज हेल्प द थर्स्टी डॉंकी. संत एकनाथ महाराजांनी तहानलेल्या गाढवाला मदत केलेली. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, व्हॉट लेसन डू वी लर्न फ्रॉम दिस स्टोरी. म्हणजे या स्टोरी पासून, या लेसन पासून आपण काय शिकलो, काय लर्न केलं ते लिहायचं. आता काय, वी लर्न टू बी काइंड अँड कम्पॅशनेट टुवर्ड्स ऑल लिव्हिंग बिईंग्स. म्हणजे काय केलं पाहिजे आपण, वी लर्न टू बी काइंड, आणि आपण एकमेकांबद्दल दया आणि करुणा, टुवर्ड्स ऑल लिव्हिंग थिंग्स, म्हणजे सजीव माणूस किंवा एखाद्या माणूस किंवा प्राण्याबद्दल आपण दया करुणा दाखवली पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट काय दिले, हाऊ डू यू फील व्हेन यू हेल्प समवन. म्हणजे तुम्ही एखाद्याची मदत करता तेव्हा तुम्हाला कसं वाटतं, काय फील करता तुम्ही. आय फील हॅपी व्हेन आय हेल्प समवन. म्हणजे मी फील काय करते, हॅपी, आनंदी फील करते जेव्हा आपण एकमेकाला मदत करतो. ठीक आहे, जेव्हा आम्ही एखादा कोणाला मदत करतो तेव्हा काय फील करतो, तर हॅपी, आनंदी फील करतो मी. ठीक आहे, अशा प्रकारे याचं आन्सर लिहिलेलं आहे. नेक्स्ट इथे काय दिले आपण बघूयात. नेक्स्ट, मॅच द फॉलोइंग. ठीक आहे, मॅच द फॉलोइंग. तर मॅच द फॉलोइंग मध्ये आपण बघूयात काय दिले. फर्स्ट, थर्स्टी. थर्स्टी म्हणजे काय दिले, तहानलेलं आहे. तर तहानलेलं काय होतं, द वन हू रिक्वायर्स वॉटर. थर्स्टी म्हणजे काय, वन हू रिक्वायर्स वॉटर, ज्याला तहान लागलेली आहे. ठीक आहे, कॉम्पेन्शन. कॉम्पेन्शन म्हणजे काय, द पिटी फॉर समबडी हू सफरिंग. पिटी फॉर समबडी हू सफरिंग. ठीक आहे, नेक्स्ट काय दिले, सेंट. सेंट म्हणजे काय, अ गुड अँड हॉली पर्सन. हॉली पर्सन म्हणजे पवित्र, गुड, छान असं, म्हणजे संत. संत लोक म्हणजे काय, जे पहिले आपल्याला एकमेकांना समाजामध्ये समाज सुधारकाचे काम करायचे, एकमेकांना मदत करायचे, हेल्प करायचे, असे लोक पहिले समाजासाठी काम करायचे, त्याला काय बोलायचे लोक, संत. ठीक आहे, नेक्स्ट काय दिले, काइंडनेस. काइंडनेस म्हणजे काय, दया. अँड ऍक्ट ऑफ बिईंग फ्रेंडली अँड जेनरियस. एकमेकांबद्दल फ्रेंडली राहणं आणि एकमेकांना मदत करणं म्हणजे काइंडनेस. ठीक आहे, नेक्स्ट काय दिले, अंडरलाईन द ऍक्शन वर्ड्स. याच्यामध्ये ऍक्शन वर्ड्सला अंडरलाईन करायचे आहे. ऍक्शन वर्ड्स मध्ये याच्यामध्ये कोणते कोणते दिलेले आपण बघूयात. द संत एकनाथ गेव वॉटर टू द डॉंकी. संत एकनाथ महाराजांनी काय केलं, डॉंकीला पाणी दिलं. म्हणजे याच्यात ऍक्शन वर्ड्स काय झालं, गेव, म्हणजे त्यांनी काय केलं, दिलं. तर ऍक्शन काय केलं, त्यांनी दिलेलं, पाणी दिले त्याला, म्हणजे ऍक्शन वर्ड कोणता आला, गेव. तर नेक्स्ट काय दिलं, द डॉंकी ड्रँक द वॉटर. गाढवाने काय केलं, पाणी पिला, ड्रंक. ड्रंक द वॉटर, म्हणजे इथे ऍक्शन वर्ड आला ड्रंक. ठीक आहे, द सॅन्स वॉक टू रामेश्वरम. म्हणजे काय केलं, संत रामेश्वरमकडे काय करत होते, चालत होते. म्हणजे ते ऍक्शन काय वर्ड आला, वॉक. ठीक आहे, नेक्स्ट काय आलं, एव्हरीवन सॅंग द नेम ऑफ गॉड. म्हणजे काय होतं इथे, एव्हरीवन, सगळे लोक काय करत होते, देवाचं नामस्मरण करत होते. संग द नेम गॉड, म्हणजे ऍक्शन वर्ड आला संग. ठीक आहे, नेक्स्ट इथे दिले, द डॉंकी स्टूड अप अँड वॉक्ड अवे. काय झालं, इथे दोन शब्द आहेत, ऍक्शन वर्ड, स्टूड आणि वॉक्ड. म्हणजे काय झालं, डॉंकी स्टूड अप म्हणजे उभा राहिला पहिला तो, आणि नंतर तो चालायला लागला. ठीक आहे, म्हणजे इथे दोन वेळा ऍक्शन झालेली, त्यामुळे तो दोन शब्द इथे ऍक्शन वर्ड्स मध्ये येतात. ठीक आहे, नेक्स्ट इथे काय दिले, क्वेश्चन नंबर 7, यूज द फॉलोइंग वर्ड्स अँड फ्रेम द मिनिंगफुल सेंटेन्स फ्रॉम ईच वर्ड. म्हणजे इथे काही वर्ड्स दिलेले आहेत, त्या वर्ड्सचे मिनिंगफुल सेंटेन्स तयार करायचे आहेत आपल्याला. ठीक आहे, तर याचे सेंटेन्स मी तुम्हाला लिहून दाखवतो कशा प्रकारे ते आपण बघूयात. ठीक आहे, इथे
यूज द फॉलोइंग वर्ड्स अँड फ्रेम द मिनिंगफुल सेंटेन्स फ्रॉम इच वर्ड. ठीक आहे, तर फर्स्ट वर्ड कोणता होता? डॉंकी. तर डॉंकी हा वर्ड आपण यूज करून एक सेंटेन्स बनवायचा आहे, सेंटेन्स लिहायचा आहे. तर इथे मी एक सेंटेन्स लिहिलेलं तुम्हाला दाखवतो. द डॉंकी वॉज व्हेरी थर्स्टी. म्हणजे डॉंकी खूप तहानलेला होता, गाढव. ठीक आहे. नेक्स्ट काय दिलंय? वॉटर. वॉटर म्हणजे काय? वर्ड शब्द यूज करून आपण काय सेंटेन्स लिहू शकतो? वी शुड ड्रिंक क्लीन वॉटर. वी शुड ड्रिंक क्लीन वॉटर म्हणजे काय केलं पाहिजे? आपण स्वच्छ पाणी पिलं पाहिजे. ठीक आहे. काइंड. काइंड म्हणजे काय? दयाळू. तर ह्याचा शब्द आपण तयार करून काय शिवू शकतो? वी शुड बी काइंड टू ॲनिमल. म्हणजे आपण प्राण्यांबद्दल किंवा इतरांबद्दल आपण दया दाखवली पाहिजे किंवा आपण दयाळू राहिलं पाहिजे. ठीक आहे. संत. संत म्हणजे काय? संत, हॉली पर्सन. ठीक आहे. तर संत एकनाथ वॉज अ ग्रेट संत. संत एकनाथ महाराज काय होते? ग्रेट, महान असे संत होते. ठीक आहे. हॉट. हॉट म्हणजे काय? गरम. इट वॉज अ हॉट डे म्हणजे आजचा दिवस होता खूप असा कडक उन्हाचा होता. अशा प्रकारे आपण हे लिहिलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघूयात काय दिलं इथे. फाइंड द मेन कॅरेक्टर फ्रॉम द स्टोरी अँड रिटेल द स्टोरी इन युअर ओन वर्ड्स. काय दिलं इथे? क्वेश्चन नंबर 8. फाइंड द मेन कॅरेक्टर फ्रॉम द स्टोरी. या स्टोरी मधला मेन कॅरेक्टर शोधायचं आहे. अँड रिटेल द स्टोरी इन युअर ओन वर्ड्स म्हणजे आपल्या शब्दामध्ये स्टोरी आपण रिटेल करायचे, परत स्टोरी लिहायची किंवा स्टोरी सांगायची आहे. तर मी एक तुम्हाला स्टोरी याची आपल्या शब्दामध्ये लिहिलेली आहे, तुम्ही तशी घेऊ शकता. ठीक आहे. मी तुम्हाला दाखवतो. हे बघा. ठीक आहे. फाइंड द मेन कॅरेक्टर फ्रॉम स्टोरी अँड रिटेल द स्टोरी इन द ओन वर्ड्स. ठीक आहे. संत एकनाथ महाराज. या स्टोरी मधलं मेन कॅरेक्टर कोणतं आहे? द संत एकनाथ महाराज. आता याची स्टोरी आपण आपल्या वर्ड्स मध्ये, ओन वर्ड्स मध्ये लिहिली आहे. तर बघा. संत एकनाथ महाराज वॉज गोइंग टू रामेश्वरम विथ अदर सन्स अँड डिसायपल्स. काय झालेलं? संत एकनाथ महाराज कुठे चालले होते? रामेश्वरमला चालले होते. कोणासोबत? विथ अदर संत म्हणजे बाकीचे संत लोक आणि डिसायपल्स म्हणजे त्यांचे शिष्य लोकांसोबत ते कुठे? रामेश्वरमला चालले होते. दे कॅरीड हॉली वॉटर फ्रॉम काशी. त्यांनी काय केलं होतं? हॉली वॉटर म्हणजे प्रसिद्ध असे म्हणजे त्यांनी वॉटर जे घेतलं होतं प्रसन्न, हॉली वॉटर म्हणजे प्रसन्न वॉटर, ते घेऊन चालले होते. कुठून आणलेलं त्यांनी? काशीवरून आणलेलं होतं. ठीक आहे. ते काशीवरून आणलेलं पाणी ते घेऊन चालले होते. ठीक आहे. ऑन द वे दे सॉ थर्स्टी डॉंकी. त्याने काय केलं? ऑन द वे जेव्हा ते रस्त्याने चालले होते त्यांना एक थर्स्टी डॉंकी म्हणजे तहानलेला गाढव दिसतो रस्त्यावर. ठीक आहे. संत एकनाथ गेव द हॉली वॉटर टू द डॉंकी. संत एकनाथ महाराज काय केलं? ते हॉली वॉटर काय केलं? त्या डॉंकीला पाजलं. ठीक आहे. नंतर काय झालं? द डॉंकी ड्रंक द वॉटर अँड बिकम वेल. डॉंकी आणि काय केलं? ते वॉटर, डॉंकीने वॉटर पिल्यानंतर डॉंकी बिकम वेल, तो छान झाला आणि उठून उभा राहिला. हिज कॉम्पेनियन्स वेअर सरप्राईज म्हणजे त्याच्यासोबत जे जे एकनाथ महाराजांच्या सोबत जे लोक होते ते काय झाले? सरप्राईज झाले, चकित झाले. संत एकनाथ थॉट देम दॅट सेव्हिंग अ लाईफ इज अन ऍक्ट ऑफ ह्युमॅनिटी. संत एकनाथ महाराजांनी त्यांनी काय केलं? त्यांना समजवलं की सेव्हिंग अ लाईफ, एखाद्याचा जीव वाचवणं, इन ऍक्ट ऑफ ह्युमॅनिटी, हे मानवतेचा धर्म आहे. म्हणजे एखाद्याचा जीव वाचवणं एक मानवतेचा धर्म आहे. म्हणून मी ते वॉटर त्या गाढवाला पाजलं आणि त्याचा जीव वाचवला. तर अशा प्रकारे एक स्टोरी आपल्या शब्दामध्ये आपण लिहिलेली आहे. ठीक आहे. मित्रांनो, स्टोरी तुम्हाला जर आवडली असेल आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.